नमस्ते, मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात म्हटलं चला आता किचनपासूनच करावं. तर आदल्या दिवशीच ना मी मूग वगैरे सगळं भाजून घेतलं होतं. म्हणजे कुठलीही भाजी जर करायची म्हणजे काय म्हणजे आठवलं नसेल किंवा नसेल तर त्यावेळेस पटकन भाजाभाजी करून कुकर लावण्यापेक्षा भाजून ठेवलेलं बरं पडतं आणि वेळ पण म्हणजे आपलं वाचतं. मग मी काय करते, हे घरचं मूग आहे आज 2 वर्षाखालचं. तर त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे, चिरलेलं कांदा, थोडंसं टोमॅटो टाकून ना कुकरला लावून घेतलंय. सगळ्यात आधी खरंच माझ्या जीवाभावाच्या सगळ्या माझ्या ताई-बहिणींना खूप मनापासून खरं धन्यवाद. खरंच तुम्ही खूप काळजी घेताय. तर आज ना मी खरं सांगते तुम्हाला तयार झाले नाही, विंचरलं नाही, काही नाही. कारण की सकाळ झाली का कामं तर करतेच मी, पण अंघोळ झाल्यानंतर खूप मला थकवा, दमवा येतो. 5-10 मिनिटं मी दूध घेऊन खुर्चीवर बसतच असते. पण तरी पण मुलांसाठी ना मला कामं करावीच लागतात. आईना लोड पण देऊन चालत नाही. तर परी माझ्यासाठी खूप लवकर उठले. तर देवपूजा करायला आणि आईला लागले तिकडे चहा ठेवले. तुम्ही म्हणता आता सई काम करताना वगैरे दिसत नाही. पण सईचं कसं होतं माहिती आहे तुम्हाला? परी रात्री आदल्या दिवशी सांगून ठेवते, की आई मी देवपूजा करणार आहे. मग त्यामुळे मग मी कोणतरी एक जर उठलं तरी मग दुसऱ्याला मी उठू नको म्हणून मी सांगत असते. सगळ्यालाच ताप नको. आणि एका बाजूला ना चुलीवरतीच भाज्या करायची का नाही, आता ते चुलीवरच्या भाज्या हळूहळू बंद झाल्यात. फक्त आता चपातीच लाटायला चालू केले. कारण की उठ बस तर होत नाही. कारण मला ना फक्त हा 8वा महिना अगदी व्यवस्थित स्टेपमध्ये जाऊ दे असं वाटतंय. त्रास तर खूप आहे मला, का माहिती खूप जाणवायला लागले आता अलीकडे. आणि आता ऊन पण खूप वाढायला लागले ना, उन्हामुळे पण धाप लागते का असं वाटतंय आणि शरीरातली निम्मी ताकद गेल्यासारखी वाटते. पोट भरून तर माझं सगळं जेवण असते, असं नाही की तुम्ही म्हणचाल एवढं काय नाजूकपणा चाललंय. आणि आपल्या आरोग्याबाबतीत कोणीही खोटं बोलत नाही. तर लागलंच म्हणलं घेवडा ना आताच करावं. घेवडा थोडं ना धुवून घेतला, तेलामध्ये नॉर्मल भाजून घेतलं. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, लसूण, खोबरं थोडंसं पाणी शिंपडून, म्हणजे धड रस्सा बी नाही, धड सुक्कं बी नाही, अशा पद्धतीची भाजी. खूप छान सुक्की भाजी होती आणि खरंच मुली आज आवडीनं डबा संपवून आल्या होत्या. लागलंच बघा इकडं पटकन लसूण खोबऱ्याची आणि शेंगदाण्याच्या कुटाची ना फोडणी दिलेली आहे आपल्या मुगाला. आणि मूग शिजलेलेच आहे तरी पण चुलीवरती ठेवलं, कारण की मला कणिक वगैरे मळायची होती आणि तोपर्यंत आई तर चूल पण पेटवल्या होत्या. आई मदत करताच हेच माझ्यासाठी खूप आहे असं मला तरी वाटते बघा. आई नसले तर आई तुम्हाला माहिती आहे अयोध्येला आई जेव्हा गेल्या होत्या, इतकं मला आपदा झाली ना, मरण यातना मला आठवली त्यावेळेस. तर इकडं बघा यांना मळ्याला जायचं होतं, कारण की आज मका वगैरे आपली पूर्ण भरायची होती. तर यांना म्हटलं खूप उशीर होऊन जाईल. छोटस नन्नास प्यारास म्हणजे तसं एडे ताजं रामपळ दे तिकडे. खाताय काय गं? आता नको शाळा आहे की. पिकलंय की आई व हा पिकलं. खाताय लाल डाळीचा प्रॉब्लेमच आहे. शिरतो बाई म्हणलं काय करायचं. चला ह्यातलं चालू काय हा हे कर बाई म्हणलं डोळा हे अडकणीच आहे वाटतं. ही अडकणीच आहे वाटतं. हा चांगलं नाही ही वेगळं ठेवलं ती त्यात गुंगूच म्हणताना मी आता पाणी आम्ही दवाखान्याला गेल्यावर येऊ नये म्हणजे झालं. मग काय तरी आज आलं असतं तर बघ तुम्हाला ते ताप झाला नसता. आज आला असतं तर रविवारी येत होतं ना. ह्यावर बसतो थांबा थांबा. तिकडे ये तिच्यावर होतो द्या. ह्यावर बघताय त्याचं फोलपट बऱ्यापैकी निघालंय, वरचं बऱ्यापैकी निघालंय. जरा सूप द्यावा आई, त्या वेजात न पडले बघा, वेजात न खाली डाळ पडल्या. ते कडेला हे करायचं लक्षात कुठे आहे माझ्या? बरं चालू आहे राहू दे सूप. नाही राहू दे चावून कडेला ह्या तिकडे नाही हे कर पीठ ना. एकदा पीठ शेळ्या खाते ते नाही, पीठ खाल्लं काय शेळ्याने? ह्याचं पीठ खाल्लं का शेळ्याने? नाही हा घातलं वाटतं मी ती खाल्लं ना. ज्वारी दळायची ज्वारीची पीठ आहे म्हणून असं आहे वे. तिने घेतलं नाही काय टाकलं हे. हा
शी आणली काय बघा. हा एवढे आणले. पाच की एवढी शेळीला. लक्की ना सकाळपासून काय खाल्ला नाही. लक्की म्हटलं की तेवढं हे उठतं लगेच. उष्माघात झालं ह्याला. कारण की ऊन पण तसंच पडलं हे वा. ऊन पण विचित्रच पडले. चलो हे आलेत मळ्यात ना. 1 वाजत आलेत. जेवायला वाढायचं आहे. लागलीच त्यांना पण ना पोट भरून सकाळचा नाश्ता करण्यापेक्षा चपाती भाजी खाऊन गेलेले कधीही योग्य. कारण की शेतातली कामं असतात का खूप कष्टाची कामं असतात आणि पोटभरीचं जेवण असेल तरच ना व्यवस्थित वाटतं. आणि उन्हाळा पण खूप वाढला आणि ऊन तर बोलायला नको. तुम्हाला सांगते मी आता सध्या माझ्या साईडनं तुम्ही ऊन बघत असाल भरपूर असं ऊन. त्यात आमच्या नळाला 8 दिवस झालं पाणी नाही. खूप मोठा प्रॉब्लेम झाला. ज्या ग्रामपंचायतीमधून ना पाणी येत होतं ना विहिरीतून, त्या विहिरीचं पाणी पूर्णपणे संपलं गेलेलं आहे. आणि विहिरीचं पाणी संपलं का आमच्या गावातनं तर पंढरपुरातनं सोडलं जातं पाणी. पण का माहिती तिकडं पण काय प्रॉब्लेम झालेला आहे. मधली गावं जी आहेत बिलं वगैरे भरले नाहीत हे प्रॉब्लेम आहे. पण आमचं गाव क्लिअर आहे. आणि आता म्हटलं सवळा पाणी का होईना पण बोरचं पाणी आहे हे एक बरं आहे म्हणते. आमच्या अण्णांचा आशीर्वाद ह्याच्यासाठी. तर वरचेवर ना मुजली जातात आळी. तर सारखं सारखं पण आळी करायचं जमत नाही. पण यात्रेतनं जो हा पंजा आणलाय का ना मी, तर ह्याच्या माझं खूप उपयोग होतो. मग मी काय करते मला जसं होईल तसं ना मग मी पाणी द्यायच्या अगोदर थोडी आळी करून घेते. म्हणजे पाणी पण बसतं ना. कारण की आता उन्हाळा आहे आणि बोरचं पाणी पण आता पुरायला पाहिजे. जसं की आता घरात सगळ्याच गोष्टीसाठी वापरायला म्हणा किंवा झाडांना म्हणा. झाडं पण आपली भरपूर येतं. पावसाळ्यामध्ये किती झाडं लावू किती नाही इतकं वाटतं ना. पण उन्हाळ्यामध्ये त्याची किंमत कळते. त्यामुळं असं आता वाटायला लागलं की मला झाडं लावताना विचार करून लावावी. आणि आता सध्या जेवढी झाडं आहेत का तेवढ्या झाडातच समाधान मानायचं. जास्तीचं झाडं पावसाळ्यामध्ये पाऊस येतं फुटून येतं म्हणून आपण खूप काळजीनं लावत असतो आणि आवडीनं लावत असतो. पण उन्हाळ्यात ना खूप आपदा होते झाडाची. आपल्याला पण ते बघावं असं वाटत नाही. आणि बघा तुम्ही मी खांदताना किमान 5-6 गोम तरी मला भेटले होते. काय गोम नाही चिरडून गेले. म्हटलं आता तुम्हाला दाखवावंच गोम अगदी काळीजार. कारण की उष्णता पण इतकी ना ते उष्णतेने हे गोम वगैरे बाहेर पडायला लागलेले आहेत. आणि झाडाला आता सध्या थोडे शेवग्याची शेंग पण आहेत भरपूर. तुम्हाला सांगते बरीच फुलं आहेत. मग त्याची काळजी घेण्यासाठी ना मग मला पाणी घालावंच लागतं. आणि जी मका रानातली भरायची वगैरे होती का त्यांची मका भरून वगैरे झाली होती. आणि ती घरनं ना आपलं जे का हरभरं झालं होतं जेवढं घरी पाहिजे होतं तेवढं हरभरं नाही म्हणत घरात आम्ही ना 40-45 शेअर आम्ही हरभरं ठेवले. तुम्ही म्हणता एवढं हरभरं कशाला अश्विनी. तर आम्हाला इथं घरात जसं की डाळी बेसन वगैरे करण्यासाठी दिवाळीत महाळ मोठा असतो महाळासाठी. परत प्लस माझ्या नंदेला पण आम्ही डाळ करून देतो. जावेला पण डाळ करून देतो. आणि माझ्या माहेरी पण थोडंफार एक पायली का होईना मी हरभरा देत असते. आमच्या अण्णा अजिबात घेत नाहीत. लेकीकडं काहीच घ्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं असतंय. पण आम्हाला असं वाटतंय की आमच्या शेतातलं जे काय पिकलंय थोडंफार तरी द्यावं. तर माहेरी एक पायलीभर असं मी हरभरा काढले. तर ते हरभरा घेण्यासाठी घरी आले होते. आणि झाडावरची चिंच पण उतरली होती. नाही म्हणत 1.5-2 पोते आपली चिंच पण निघाले. चिंच हरभरा मका असं विकायला नेले होते ते. आणि लागलीच ना इकडं मी आपलं लिखाण चालू केलंय माझं. आमच्या घरी एक छोटासा डॉक्टर आलाय. डॉक्टरचं नाव काय सांग. अरे बाबा कुठलं स्पेशालिस्ट आहे तू. नाही काय तपासतो ती सई दीदीला. काय तपासणार आहे. काय झालंय सई दीदीला. आणि ही कंपाऊंडर झाले कंपाऊंडर परी. बो काय लिहिलीस. यो बाई ग इंजेक्शन द्यायला लागलाय की ग हर्षू. हा परीला डॉक्टर खेळ एवढा नाद आहे काय सांगू नका. फोन नंबर काय डॉक्टरचा. त्याला नाही ग एवढं कळत. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि का माहित नाही अचानक मला ना चालायलाच येईना.
तर काय झालं भानगड माहित नाही. मला वाटतं 5:30-6 वाजल्यापासून तर उजवा पाय इतका दुखायला लागलाय, खूप दुखायला लागलाय. तर ह्या हर्षूची आजी आली होती बोलायला. म्हटलं 1 तास त्यात माझा निघून गेला. काय होतंय, कोण तर बोलायला आलं का मग थोडासा वेळ निघून जातो मग माझा, मग दुखण्याकडनं थोडंसं लक्ष जातं. त्यामुळे जास्तीचं काय ब्लॉग घेतलं नाही, पण जे नित्य डेली आपले दैनंदिनी कामं येतं ते तर सगळी करावंच लागतात. तर हा हर्षू कोण आहे सांगते. तर हा माझ्या ना चुलत सासूचा नातू आहे, नातू. आणि परीकड सई दिदीकडे खेळायला यायचंच आहे असा हट्ट होता. आजी बरोबर काही गेलाच नाही. संध्याकाळचे 7 वाजले आणि म्हणतोय मला इथंच खेळायचं आहे डॉक्टर. म्हटलं चला खेळू दे. मग हर्षू गेल्यानंतर आईला म्हणलं मग आपण करू स्वयंपाक. आई पण खूप असं दमलेत आज, काय सांगू नका. आईनं म्हणलं तुम्ही पण थोडा वेळ बसा, मी पण बसते. इतकं लवकर तर कोण जेवणार आहे. तू डॉक्टर झालायस ना. हर्षू डॉक्टर झाले. आणि आज पोरींना ना जेव्हापासून मॅच कळाले तेव्हापासून मॅच बघायचं. सई आणि परी जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत रात्री 10-10:30 पर्यंत मॅच बघतात. आणि विशेष म्हणजे त्यांना हे पण समजते की आता आपलं इंडिया जिंकायला लागलंय किंवा नाही. जरा जरी काय झालं लगेच तोंड बारीक करतात. काय गोष्टी नाही समजले की मग आम्हाला विचारतात, आम्ही त्यांना सांगतो. मग सेमीफायनल मॅच आहे म्हणून म्हणा त्यांना मी हे करून द्यावं बोललेली पालकाच्या पुरी. पण मला आता वाटत नाही, मला उभारायला येत नाही. आई नाही आता उद्याच शाबू चकल्या तळून देऊ का मग. फक्त पुरी मग ते सगळं शनिवारी केलं असते ना. डॉक्टर आहे तो, राहू दे. मग बघू तब्येत बघून ना मग पाणीपुरीच्या पुऱ्या, शाबूचे पापड्या तळ म्हणते. मग बघू शाबूचे पापड्या तळे. काय 27 रुपयाने गेली काय. आई बोलते चिंच 27 रुपये किलो. आईनं मी बोललेलं ऐकायलाच गेलं नाही. आले बाबा मला दिसले. महाग गेली की आई ह्या वर्षी, महाग गेली की चिंच. हा दरवर्षी 15 रुपये किलो असते. 15 ह्या वर्षी रेट चांगला आलाय. आणि विशेष म्हणजे आमच्या आईंना ना मॅच बघायचं लय नाद आहे. पहिल्यापासून आई बघते मॅच. किती मजा यायला लागली. खेळायला लय मजा. हर्षू तू रविवारी रंग खेळाले रे दीदी बरोबर. रंग खेळाले म्हणा रंग. ऐक आज जर जिंकली तर फायनल मध्ये जाते. हर्षूला म्हणलं रंगपंचमी खेळायला ये. होय पिचकारी घेऊन यायची हर्षू. कलर आहे का तुझ्याकडं. ए परे तू नुसती पाणीपुरीची पुरी खाणार आहे हा. रविवार तुम्हाला ये बाबा वडापाव कुठं आणले. त्याला वडापाव पाहिजे म्हण. शनिवारी भजी पाहिजे मग. भजी पाहुणं भजी मागायला लागलाय. चला त्यांना तेवढं करून देते. बाबा आलेत, बाबांना चहा पण ठेवते. नकली म्हणते बघ. सोनू म्हणली मला इंजेक्शन दुखा लागलंय. ती म्हणते नकली ग, राहू दे नकली म्हणते. ओके घेते की स्वतःला. आई एवढं लहानपणी कळत होतं का नकली असली. पहिले पोरं किती शार्प झालीत बघा की. पडचल ना तर अजिबात जायला नको म्हणताय. तर ठीक आहे मला त्याला पण तर खेळू द्या. तर म्हणजे आता तिघांसाठी ही पुऱ्या नुसतं पुरी म्हणजे पाणी वगैरे कुठलं काय नको असंच खाऊ वाटायला लागले. आणि साबुदाण्याचे हे चकल्या करायच्या आहेत तर म्हटलं ते पण देते करून. आणि लागलंच ह्याच कढईत तेल काढून ना मग मला भाजी वगैरे करता येते. तर म्हटलं आता माझे पेशन्सच संपलेत पूर्ण. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आता छोटेच येणार आहेत.
मला आता जास्तीचं ब्लॉग वगैरे करायला काही नकोच, कसं तरी आपलं भाजी वगैरे करून घ्यायची आहे. तर हे बघा अशा चकल्या गेल्या, मला वाटतं 8-2 वर्ष बहिणीने बनवून दिल्या होत्या अशा शाबूच्या चकल्या. तर सईला जबरदस्त आवडतं हे चकल्या. तर आईला ह्यांना चहा देते, हे पण दमून आले. तर चला इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. कसं वाटलं आजचा छोटासा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळे समजून घ्या. एक्स्ट्राचं काय ब्लॉग करता येईना, काम वगैरे करताना किंवा त्यामुळे दमूनच जाते मी. तर चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेव्हा डिलिव्हर होईल ना तेव्हा मस्त मोठे मोठे ब्लॉग येतील. माझी तब्येत पण छान असणार आहे, बाळ पण सोबत असणार आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या असणार आहे त्यावेळेस. चला इथं बाय करते आणि मस्त आता पटापट स्वयंपाकावरून मॅच पण बघायची आहे सगळ्यांबरोबर.